आम्ही सध्या आलेलो आहोत महू डॅम जो पाचगणी या ठिकाणी आहे आणि स्टर्लिंगच्या रिसॉर्टपासून अगदी एक 5-6 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि समोर जो दिसतोय तो हा महू डॅमचा बांध आहे. बरीचशी मंडळी खालच्या बाजूला गेलेली दिसत आहेत. असं झूम करूनही बघूया तर हे जे समोरचं दृश्य दिसतंय हे आपल्याला या ठिकाणी असं दिसतंय. या ठिकाणी दरी आहे आणि समोरच्या बाजूला भरपूर अशी घरं आहेत आणि सगळ्या बाजूनं डोंगर आहेत. या ठिकाणी लाईटची सुविधा सुद्धा आहे. या बाजूनं खालच्या बाजूनं जो जाणारा येणारा रस्ता आहे ज्या रस्त्यानं आम्ही आत्ता आलेलो आहोत आणि या बाजूलाही डोंगर आहेत. समोरच्या बाजूला शिंदे थांबलेले आहेत. त्याच्या पलीकडच्या बाजूला जयश्री राजपूत आहे. आणि आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. हा डोंगर जो आहे तो पूर्ण कसा दिसतोय हे आपण थोडंसं आता क्लिअर बघतोय. तर अशा ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस आलेलो आहे. आम्हाला सूर्यास्त बघायला मिळाला नाही पण जी लाईट आहे सूर्य मावळताना दिसणारा जो प्रकाश आहे तर तो दिसतोय. आणि या ठिकाणी महू डॅमचं जे पाणी आहे आता अर्थात पावसाळ्यात हे भरल्यानंतर अतिशय जबरदस्त दिसत असेल. तर या ठिकाणी येऊन आम्ही पूर्ण एन्जॉय केलेलं आहे. तर महू डॅमच्या ठिकाणी आल्यानंतर हा जो दिसणारा देखावा आहे तर इथून दिसतंय. आणि हा कॅमेरा तुम्ही घ्या आणि आम्ही थोडंसं इकडं समोरच्या बाजूला येतोय. आम्ही पण दिसतोय त्यात व्यवस्थित. तर वारं अतिशय सुंदर आहे. सगळ्या बाजूनं डोंगर रांग आहेत. पूर्णपणे डोंगरांच्या मध्ये आम्ही आहोत. आणि समोरच्या बाजूला जो बांध दिसतोय हा महू डॅमचा आहे. आणि इकडच्या बाजूला समोर ह्या धरणात किंवा छोटासा डॅम आहे या ठिकाणी साठलेलं पाणी दिसतंय. अजून काही कामं चालू आहेत. भराव्याची वगैरे कामं चालू आहेत ती समोरच्या बाजूला दिसत आहेत. तर या ठिकाणी आम्ही येऊन थांबलेलो आहे. समोरच्या डाव्या बाजूला एक लांब असं मंदिर दिसतंय. अर्थात इथं छोटी छोटी गावं आहेत ह्या डोंगर भागातली. आणि वारं जास्त सुटलेलं आहे. वाऱ्याचा आवाज कदाचित थोडासा येत असेल. आपण नॉईज रिडक्शन केलेलं आहे तरी पण वारं हे जाणवतंय. आणि इकडून जे सौंदर्य आहे निसर्गाचं तर ते अतिशय जबरदस्त आहे. खरं तर यायला पाहिजे ते पावसाळ्यात यायला पाहिजे बघायचं असेल तर. आणि पावसाळ्यातला जो एन्जॉय आहे तर तो एक वेगळा आनंद असेल. तर अशा ठिकाणी येऊन आम्ही आपलं थोडा वेळ थांबणार आहेत, फिरणार आहेत आणि परत रूमवरती जाणार आहे. आमच्या समोरच्या बाजूला युवराज शिंदे गेलेले आहेत. नाव बरोबर आहे ना? हां, नाव चुकू नये. आणि ते धरण अतिशय कुतूहलानं पाहत आहेत. हा परिसर आता लाईट कमी झालेली आहे त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे तर तो प्युअर व्हिडिओ मोडमध्ये मी करतोय. आणि समोरच्या बाजूला धूर दिसतोय. इकडं छोटंसं गाव आहे. आता हे गाव कुठलं आहे नाव माहीत नाही आपल्याला. या बाजूला इथून एक मंदिर दिसतंय. तर तेही आपण झूम करून बघत होतो. आता लांब झालेलं आहे. इकडून वाहतूक जी आहे ती चालू असते. आपल्याला ही एक मित्रमंडळी भेटलेली आहे. त्यांना जरा सहज माहिती विचारतोय. या धरणाचं नाव काय आहे? महू धरण किंवा महू डॅम. आणि तुम्ही कुठले आहेत? महूचे. नाव सांगणार तुमचं? काय काय? गोळे. दोघेही गोळे. आणि समोरचं जे आता इकडच्या बाजूला गाव दिसतंय ते पलीकडच्या बाजूला हे दिसणारं गाव कोणतं आहे?
कोणत्या? टोनपेवाडी. इकडच्या बाजूला दिसतंय ते रांजणी. आणि हे मंदिर कुठलं आहे? रांजणीतलंच आहे का? वाघाव मधलं आहे. मग तुम्ही आता तिकडे चाललाय काय? बर 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 बर. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात. ओके. तर जे समोरच्या बाजूला जे गाव दिसतंय ते महू गाव आहे आणि ह्या गावाचं नावच या धरणाला किंवा डॅमला दिलेलं आहे. आणि त्या गावाच्या बाजूने दिसणारं जे दृश्य आहे तर आम्ही हे पूर्णपणे आता घेतोय. खालच्या बाजूनं रस्त्यावरून वाहतूक चालू आहे आणि छोटी छोटी इथं शेतं आहेत. बहुतेक तर गहू वगैरे झालेलं आहे, गव्हाची कापणी केलेली आहे. काही भाजीपाल्याची पिकं दिसत आहेत. घरही चांगले आहेत टुमदार. पण या ठिकाणी पावसाळ्यात पाऊस जास्त पडतो आणि त्या हिशोबानंच इथं थंडी पण जास्त असते. अगदी उन्हाळ्यात सुद्धा आता थंड हवा आहे. आपल्याकडे एवढी थंड हवा आपल्याला बघायला मिळत नाही किंवा वारं आपल्याला दिसत नाही. पण हा पूर्णपणे डोंगर परिसर वगैरे दिसायला किती मस्त दिसते. सगळ्या बाजूनं जर कॅमेरा फिरवला तुम्ही तर हे पूर्ण किती एक जबरदस्त निसर्गाचं देखणं रूप आपल्याला बघायला मिळतंय. आणि हे आपल्याला थांबावं असं वाटतं, बघत बघत थांबावं वाटतं. तर ती मुलं पुढे जाऊन थांबलीत बघा तिकडच्या बाजूला धरणावरती. आणि हे सगळ्या बाजूने डोंगर आहेत. फक्त ह्या गावाच्या पुढच्या बाजूला थोडंसं प्लेन सपाट दिसते, पण त्याच्या पलीकडच्या बाजूला डोंगरच आहेत. म्हणजे लांबपर्यंत डोंगर आहेत. सगळ्या बाजूनं लांबपर्यंत डोंगर दिसत आहेत. आणि ह्या डोंगरांमधलं जे एक सातारा जिल्ह्याला डोंगराचं जे वय लाभलेलं आहे तर ते अतिशय जबरदस्त आहे. तर असंच आपल्याला या सौंदर्याकडे बघत राहावं असं वाटतं. मी परत थोडासा जो भाग आहे तर तो दाखवतोय. आणि हे दिसणारं जे निसर्गाचं रूप आहे ते आपण कॅमेऱ्यामध्ये तर साठवून घेतोयच, पण त्याचबरोबर आपण आपल्या डोळ्यातही साठवून घेतोय. आणि हे थोडंसं आता झूम केल्यानंतर कसं दिसतंय. दिवस तर पूर्ण मावळून गेलेला आहे. तर या ठिकाणी आम्ही थोडा वेळ येऊन थांबलो आणि आता परत रूमवरती जाणार आहेत. पण जाण्याच्या अगोदर परत एकदा या निसर्गाचं रूप आपण डोळ्यात साठवून ठेवूया आणि थांबूया. आता समोरच्या बाजूला एक लांबपर्यंत हा जो डोंगरात लागलेला वणवा दिसतोय तर तो मी यातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. झूम केलेला आहे, पण किती दिसेल हे सांगू शकत नाही. पण या डोंगराच्या पलीकडच्या डोंगरावरती आता थोडंसं दुर्कटपणा जास्त आहे, तरी पण यामध्ये तो वणवा दिसण्याची शक्यता आहे. तर तो वणवा जो आहे तर आपण यामध्ये जाणून बुजून रेकॉर्डिंग करतोय. असे खरं तर जंगलात आग लावू नये कोणी. म्हणजे रस्त्यावरनं जाता येता कधीतरी लोक चुकून सिगारेट बिडी ओढून काड्या टाकतात आणि अशा वेळेस आग लागते. तर हे जंगलांचं त्याचबरोबर प्राण्यांचं नुकसान होत असतं. मी आहे पाचगणीच्या परिसरात आणि मध्ये काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला होता की पाचगणीच्या परिसरात जंगलाला आग लागलेली आहे आणि त्यात जे पांढऱ्या रंगाची हरणं होती, काही पांढऱ्या रंगाची हरणं जे काळवीट होते त्यांना पण फारसं नुकसान झालेलं आहे. अशी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून किंवा पेपरच्या टी-व्हीच्या माध्यमातून पाहिलेली होती. आणि अशा प्रकारचे खरं तर जे होणारे प्रकार आहेत हे 100% टाळायला पाहिजेत. अशा गोष्टी होऊच नयेत यासाठी प्रत्येकानंच काळजी घेतली पाहिजे आणि निसर्गाची जपणूक केली पाहिजे. काही छोटेसे पक्षी इथं असे उडताना दिसत आहेत. त्यांचा आवाज एक वेगळा येतोय, चिवचिवाट. भागात हे जे दगडी पिचिंग आहे तर दगडी पिचिंग जे आहे हा मातीचा बंधारा आहे किंवा मातीचा बांध किंवा मातीचं धरण आहे. आणि हे जे दगडी पिचिंग आहे या ठिकाणी आपल्याला हे दगडी पिचिंग दिसतंय. पूर्णपणे लांबपर्यंत असं हे दगडी पिचिंग दिसतंय. समोरच्या बाजूला थोडीशी माती आहे. तर हे दगडी पिचिंग जे केलेलं आहे अतिशय एक चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे धरण किंवा जो डॅम आहे तो अतिशय भक्कम असाच आपल्याला राहायला किंवा बघायला मिळेल. हे थोडंसं झूम करून पण घेतोय आपण. तर हे दगडी पिचिंग किती सुंदर दिसतंय.
आणि लांबपर्यंत हे दगडी पिचिंग जे आहे खालच्या 3 टप्प्यात एक असं तिरका आहे, खालचा एक दुसरा टप्पा जो आडवा आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला परत आपण झूम करून घेतल्यानंतर दिसेल की तिसरा एक टप्पा दिसतोय. तर ते हे 3 टप्पे आपल्याला क्लिअर दिसत आहेत ह्या पिचिंगचे. तर एक वैशिष्ट्यपूर्ण असं काम असं म्हणावं लागेल. अर्थात हे लेबोरियस आणि स्किलचं काम आहे, म्हणजे याला कौशल्य लागतं आणि अशा प्रकारची कामं आपल्याकडे अतिशय मोठ्या प्रमाणात दिसून येतात. तर या कामातनं एक बघितल्यानंतर वेगळा आनंद मिळतो तो हा. हे मित्रमंडळी परत एकदा आपल्याला भेटलेले आहेत. तर त्यांच्या मोटरसायकलवरती समोरच्या बाजूला जो वनवा लागलेला आहे तर तो बघण्यासाठी मी इकडं आलो आहे आणि तो वनवा आपण यातनं घेतोय. तर हा आपल्याला वनवा अशा पद्धतीने दिसतोय आणि ह्या दोघांनी मला इथंपर्यंत मोटरसायकलवर घेऊन आलेले आहेत. तुमची नावं सांगा जरा. माझं नाव हर्ष गोळे. हर्ष गोळे. हर्ष गोळे. आणि तुझं? माझं नाव ऋग्वेद गोळे. ऋग्वेद गोळे. गोळे. आणि गाव कोणतं म्हणलं तुमचं? आमचं गाव महू. महू म्हणजे इथंच पाठीमाग खालच्या बाजूला राहतंय, धरणाच्या पाठीमागच्या बाजूला. तर हा वनवा आपण दाखवतोय. तर ह्या मुलांचे आभार की त्यांच्यामुळे आपल्याला हा वनवा समोरच्या बाजूला जो दिसतोय तो आपल्याला यात रेकॉर्ड करता येतोय. अर्थात एवढं क्लिअर दिसत नाही, हे झूम कमी केल्यानंतर एवढे लांब दिसतोय आणि आपण झूम केल्यानंतर हा एवढ्या जवळ दिसतोय. तर एवढं आपल्याला यातनं हा वनवा सध्याच्या परिस्थितीत दाखवता येतोय. हा समोरच्या बाजूला महू डॅमच्या परिसरात आणि समोरच्या बाजूच गाव आहे, त्या गावाचं नाव काय रे? टोनपेवाडी. टोनपेवाडी. तर टोनपेवाडी परिसरात हा जो लागलेला वनवा आहे तो मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतोय आणि ही क्लिप परत मी जो वनवा लागलेला आहे जे कॅमेऱ्याने घेतलेला आहे त्यामध्ये ही क्लिप मी टाकणार आहे. तर हा वनवा आपण झूम करून किती लागलेला हे दिसते. झूम झाल्यानंतर क्लिअर दिसत नाही पण लांबून असं क्लिअर दिसतंय. तर हा वनवा जो महू डॅम परिसरातील आहे तर आपण यामध्ये सुद्धा थोडा वेळ रेकॉर्ड करून आपण दाखवायचा प्रयत्न करतोय. तर अशा पद्धतीनं जे काही मंडळी आहेत की जंगलाचं नुकसान करतात तर त्यांनी अशा प्रकारचं नुकसान न करता, यात जंगलाचं तर नुकसान होतच होतं पण त्याचबरोबर जंगलात राहणारे जे प्राणी आहे, वनसंपदा आहे, त्याचंही फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि हे नुकसान भरून न येण्यासारखं असतं. तर याची खऱ्या अर्थानं जे काय असं चुकीचं काम करतायत, कृत्य करतायत, त्यांनी काळजी घेऊन अशा गोष्टी करू नयेत किंवा टाळाव्यात हीच मी माझ्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद.